झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला. त्यानिमित्त आज जवळजवळ 67 वर्ष झाली ना, 77 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून. त्या समोर आपण आजचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आज आतापर्यंत 49 सालापासून आपल्या या तालुक्याला 8वीचा वर्ग नव्हता. 7वीपर्यंत असायच्या शाळा. सगळे चौकडे 7वीपर्यंत असल्यामुळं 8वीपर्यंत शाळा नव्हतीच. आम्ही पंडितरावांना नाना सगळे आणि हे बाकीचे आम्ही मित्रमंडळी होतो, क्लासमेट आम्ही आमचे नाना पंडितराव. तर त्या काळात तुम्हाला सांगतो, हायस्कूल नसल्यामुळं इथं मारुती पाटील डोंगरसरे, बाबूराव कोरे, राजाराम पाटील प्रमुख कार्यकर्ते काहीतरी गावातले प्रमुख होते. त्यामध्ये आपले हायस्कूल इथं सुरू करावं असा विचार मिनिमी होऊन त्यावेळेला मग बैठक होऊन झाल्यानंतर आपण शिक्षक पाहिजे, शिक्षकाला पेमेंट पाहिजे अशा दृष्टीनं सगळं अवघड निर्माण झाले. म्हणताना त्यांनी गावातली फक्त आपले शामराव थोरात सर, ते आपल्याला ते नाना कोरे, वसंतराव, एडी कुलकर्णी, बीडी कुलकर्णी आणि सांगलीचे परांजपे सर, एक 5-6 शिक्षक असे गावातले स्थानिकच घेऊन शाळेचं उद्घाटन करायचा हायस्कूलच्या ह्या बाबतीत निर्णय झाला. आणि त्या काळात सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही होतो, आम्ही पहिलेच आमची बॅच हायस्कूलची पंडितरावांना, नाना कोरे, नाना सगरे आणि कोटावळे, नारायण देवकर असे बाकीचे कोरेचे मुलं मंडळी काहीतरी होते. अशी बाशीचा गावातले 22 तालुक्यातले 8वीला सुरुवात झाली. त्या 8वीला सुरुवात झाल्यापासून तिथं सुरुवात झाली. आणि शिक्षण व्यवस्थित आपल्या गावचे स्थानिक असल्यामुळं त्यांना पेमेंट काय नाही, पण तर त्यांनी अगदी विनामूल्य सेवा चांगल्या पद्धतीने तर करून त्याप्रमाणे आपण चालू झालं वर्ग. 8वी झाल्यानंतर 10वी झाली, 10वी नंतर 11वी झालावी, 11वी नंतर 12वी असे वर्ग वर्षाला वाढत गेले. हे झाल्यानंतर मग पुढचं 12वी एक माझी 12वीपर्यंत झाली. त्यानंतर नाना पंडितराव हे आणि बाकीच्यांनी पण त्या पुढच्या काळात शिक्षणाची पूर्ण प्रक्रिया करून शेवटी थोडं राजकारणाला थोडीशी गावाला सुधारणा व्हावी हा त्याचा उद्देश असल्यामुळं त्यांनी पंडितराव आणि नाना अजितराव त्याला नुकतंच शिक्षणावरून आलेले होते. बाकीचे गावातले अशोक गणपतराव ओलेकर, कुंडलापूरचे एकानं बाकी असे सगळी मंडळी जमून त्यांनी या सगळा हे गावाचा विकास तालुक्याचा व्हावा यासाठी थोडंसं हे केले. हे चाललं होतं, सगळं चालू होतं. पंडितरावांना या मनात काय होतं, ह्या गावाला कुठलं तर इंडस्ट्रीज असल्याशिवाय गावाचा विकास होत नाही, ही किरकोळ बाब झाली. गावाला कारखाना झाला पाहिजे यासाठी अन्नाचा ध्यास होता. मिटिंगमध्ये बोलणं झाल्यावर आणि बाकीच्याच वाटलं हे काय सांगायला नाही, ही चिमणी उगवणार, हे बघणार, असं थोडंसं बाचाबाची झाली. पण त्याला सांगितलं ही करणार आणि अन्नाचं एक धोरण का वाटतंय, निष्कर्म करणार. त्या स्वार्थाचा कुठलाही त्याचा देश त्यांनी त्याच्या आयुष्यात त्यांनी घेतलेला नाही. त्याच्यामुळं मी करणार आहे म्हटलं. तुम्ही एवढं बापूची चर्चा करून
त्यांनी हे करून कारखान्याला त्यांनी सुरुवात म्हणजे प्रक्रिया सगळी कागदोपत्री हे मला जिल्हा बँक हे ते सगळे मुंबईला 2-3 हेलपाटे घालून सगळे पट्टी जाऊन सगळे त्याच्या बाबतीत सुरुवात केली. बाकीचे राजीव होय म्हणाले सगळे गडी होतं त्याला, पण अण्णाने शेवटाला सुरुवातच त्यांनी अशी केली ही झाल्याशिवाय त्याला आधी त्यांचं एक धोरण कसं असायचं, एकदा विचार करायचा पूर्ण आणि एकदा पक्का विचार झाला की परत माघार नाही, ही त्यांचा ध्यास असायचा. असा त्या अण्णाचा त्यात सगळ्यांच्यापेक्षा काही वेगळंच आचार विचार आणि विकासाचा घेणार असतात. अण्णा काय निष्काम कुठलेच स्वार्थानं कुठलं त्यांनी आयुष्यात काही केले नाही. कारखाना थोडा शेअरचं गोळा करायचं, जमिनी घ्यायच्या, ही शेअरचं गोळा करायची, ही सगळी प्रक्रिया सगळी चालू झाली. चालू झाल्यानंतर परत कारखाना सुरू झाला कसं सुरू केला जिल्हा बँकेचं हे घेऊन सगळ्या शंकरराव चव्हाणला आणून तुम्हाला सांगतो हे तर अण्णांनी बाकीच्या ज्या काही कमी जास्त अडचणी होत्या ते शंकरराव चव्हाणला आणलं. दादा वसंत आवटाला मुख्यमंत्री होते वसंतदादा, त्या काळाच्या कारखान्याचं ज्याला हे झालं सँक्शन झालं त्याला बापूंच्या दादांच्या थोडंसं किरकोळ आनंद थोडं बहुत असतं काहीतरी, तर त्यातून पण दादाने काही हे केलं नाही. कारखान्याला मुख्यमंत्री पद असताना सुद्धा वसंतदादांनी मंजुरी दिलेली आहे आणि त्याबरोबर राहिल्या बापूने अशी आपल्याला सगळ्यांनी कारखाना उभा करून अण्णानं ह्याच उभा केला. हे करत असताना चांगल्या पद्धतीने कारखाना चालू केला. शेतकऱ्यांची काहीतरी त्याची प्रगती व्हावी, शेतकऱ्यांचं हित त्याला जपावं ह्यासाठी अण्णाचा ध्यास बसायचा. बाकीचे लोक काय तर त्यातली बोलणं बरं वाटत नाही, त्याप्रमाणे त्यांनी बाकीच्यांनी काय स्वार्थापोटी काय विचार असा तेवढं बस असणार असला तर ते अण्णाचं त्यांच्यात असा थोडासा फरक होताच. तरी पण अण्णांनी जे आपलं ध्यास आपला निर्णय अजिबात करून दिला नाही, सगळ्याची घेऊन शेवट करत आणलं. त्याच्यापणे बरंचसं काळ चांगला कारखाना चालला आणि चालला असताना शेवटी काही दिवसाने पुढं कारखाना सुरुवात झाल्यास 5-7 वर्षे झाली काहीतरी नफ्यात होता कारखाना. इतकंपर्यंत अण्णाने त्याच्याबद्दल लक्ष घालून सगळ्या कारखान्यामध्ये सगळीकडे आणि अण्णाने जवळजवळ 50-60% कर्मचारी अण्णाने सगळे नेमलेले आहेत. तिथे या कारखान्याचे कर्मचारी जे का असतील ते 50-60%च्या पुढं अण्णाच्या हस्ते सगळे सर्व्हिसला लागलेले आहेत आणि त्या दिशेने लोकांनी सेवा चांगली अशा दृष्टीने केलेली आहे. आणि हायस्कूलच्या विकास कामाबाबतीत सुद्धा त्यांनी लक्ष घालून आपलं हे स्थापन केलेलं आहे. असे करत असताना त्यांनी एक त्यांचा आनंद वाटतोय. दादा ते कोण जर आलं तर अण्णा कुणाला नकार देत नव्हते, बघू येतो असं काही नाही, आलं की त्याचं काम करून टाकायचं असं त्यांचा ध्यास असणार. त्याप्रमाणे सगळ्यांनी ही एकूण कारखान्याकडं पुन्हा ह्याचा दूध संघ असं हे चालू केला. हे चालू झाल्यानंतर मग कारखान्याला चेअरमन व्हायचा बापू काय म्हणले पहिले 5 वर्ष इकडं नानासाहेबला देऊया, पुन्हा आपण काय असेल ते करूया. आता तो दोघांचं झालं आताचं त्याचं झालं बापूंचं. त्याप्रमाणे कार्यक्रम सुरू झाला. पुन्हा याने लोकांनी बाकी स्वार्थासाठी बाकी सगळा एक खेळ मांडला त्यांनी, पण त्या अण्णा होते तोपर्यंत कुणाचं काही चालून दिलं नाही त्यांनी. त्याप्रमाणे या पद्धतीनं व्यवस्थित त्यांनी कारभार केलेला होता. अण्णाचं आठवण का होतं, निस्वार्थ निष्काम भक्ती हीच त्याची खरी पुण्याई होती. ते म्हणून त्याचे अखंड परंपरा आज बापू चालू त्यात. हे काय बापू म्हणजे ते राजकीय संतच होते अण्णा असं म्हणाल काय वागव होत नाही. तर त्याप्रमाणे बापूने अगदी झोकात मोपात थाटामाटात आपल्या संस्था चालू केलेल्याच
निष्काम बुद्धीने त्यांनी काम केले असल्यामुळं त्यांच्याबद्दल आम्हाला आठवण नाही झालं. बाकी कारखाना एवढा खराब झाला असता, पण त्यांनी ते सगळं काही स्वार्थापोटी ह्या सगळ्या लोकांचा कारखाना असं महत्त्व नाहीसा झाला. गावाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेतचं बुडले, सगळ्या गोष्टी अशा नको त्या गोष्टी त्या आता बोलायला सुद्धा नको वाटतंय, पण राहत नाही म्हणून बोला वाटतंय. ज्यांनी काय केलंय त्याचं नाव काहीतरी पाहिजे का नको, त्याचे कुणालाच त्याच्याबद्दल देव नाही. स्वार्थापोटी सगळ्या झाल्या घटना घडलेल्या त्या सोडून जाऊ दे. फक्त अण्णांनी एवढं जे आपल्या हे केलेलं आहे सगळ्या देशासाठी स्वार्थ सगळ्या लोकसभेचे हे गोरगरिबाचे लोक मुलं जे आहेत ह्यांच्याकरता अण्णांची तळमळ होती. त्याप्रमाणे अण्णांनी चालू केले, बापूने पण त्याप्रमाणे परंपरा चालू केली. हे आम्हाला आणून डोळ्याचं पाणी येते. अण्णाचं नाव काढलं, तो गडी असा होता की निस्वार्थ असं त्याचं माझं कायमचं सारखं बसणं उठणं काळजीमध्ये बाकीचे चिरवले असणार, पण ते ह्या बाबतीत त्याची काळजी त्यांच्या हे होत होतं, अतिशय प्रामाणिकपणानं करत होते. म्हणून हे आम्हाला हेच पुण्य आहे वर स्वर्गात आहे त्यांना, आणि तेच पुण्यही लागलेले आहे. त्या ह्या अण्णाच्या पूर्वपुरा बापूच्या ह्या कार्यक्रमाचं त्यांचं कुटुंब व्यवस्थित सगळं चालवलं आहे. त्याला कारण निष्काम कामं आम्हाला स्वतःची कुठलीच त्याची हे नव्हती. त्याप्रमाणे त्यांनी बापूंनीसुद्धा त्याप्रमाणे व्यवस्थित चालवले. शाळा कॉलेज हे सगळे इतकं गोरगरिबांची मुलं शिकण्याकरता त्यांनी अभ्यास केलेला आहे, ध्यास केलेला आहे. त्याप्रमाणे असं झालेलं आहे. आणि शिक्षकांनी जी सुद्धा मुलांसुद्धा मुलांनी आपल्याला चांगल्या पद्धतीचे उच्च शिक्षण होण्यापर्यंत त्यांनी आपले शिक्षणाचा दर्जा वाढवावा. शिक्षणामध्ये मुलांनी कुठे हे करू नये, अभ्यास करणं म्हणा, व्यवस्थित हे करणं म्हणा, सरांनी सांगितलेल्याप्रमाणे त्याप्रमाणे हे केला तर तुम्ही चांगल्या दर्जाला जाल, त्यावर तुमचं कल्याण होईल. आणि मुलींनीसुद्धा त्या दृष्टीनं मुलांची सध्या आपल्या देशामध्ये प्रगती मुलींचीच आहे. त्यामुळे त्यांनीसुद्धा या चांगल्या पद्धतीनं आपल्याला शिकवण दिलेलं आहे. शिक्षकांच्या बाबतीत शिक्षकाचं तुम्हाला सांगायचं आहे, शिक्षकांनी सुद्धा ही मुलं माझी अशी म्हणूनच ते आपण वर्गातले आपापले वर्ग शिक्षक असतील त्यांनी सुद्धा खाल्ला वर्ग 1 नंबर 2 नंबर 3 4 नंबरपर्यंत असतील, पण खाल्ल्या गाळ्याचं काय खाल्ला आई कशी लहान मुलाला ते विचार करते थोडल्याचा न करता, तसं खाल्ला जे गाळा आहे खाल्ल्या वर्ग आमचे 30 30 35 40 50च्या वर्गाचा त्यांच्याकडे त्या शिक्षकाने विचार करून त्यांची प्रगती मुलांना त्यांची उंची वाढवावी, त्यांचे ज्ञान वाढावं, यासाठी शिक्षणासुद्धा विचार गांभीर्यानं लक्ष केला पाहिजे, करावं. असं तुम्ही काय करत नाही असं माझं म्हणणं आहे. तुम्ही शिक्षक गुरुजी म्हणजे काही सामान्य नव्हा, अगदी भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गुरु केलेला आहे. तुम्ही गुरुची पदवी तुम्हाला मिळाली म्हणजे काहीतरी गोष्ट गुरुविना कोण दाखविल वाय, कोण दाखविल वाय. गुरुशिवाय शिक्षण नाही. आई वडील पहिले गुरु असतात, नंतर शिक्षक असतात. अशा दृष्टीनं सगळ्यांनी हे केलंय. गुरुजींनी पण त्या दृष्टीनं प्रामाणिकपणानं काम करावं. हे गुरु शिक्षण आपण कर्म केलं चांगलं तर आपल्याला पुण्याचा मार्ग आहे, स्वर्गाला जाऊ. नाहीतर आपण काहीतरी चुकीचं वागलो पाहिजे, आपलं जे कर्म करायचे त्याचं चालढकल झाली तर त्याचं प्रायश्चित वेगळं आहे, लक्षात ठेवा. त्याचा एक नरक भाग आहे, एक वैकुंठ भाग आहे. त्याला आपल्याला जर आपण या ह्याच्यात चुकी आपल्या कर्म खाण्याचा खोट्या लाडे लवाडे विचार जर आपण जर वाढलो, असत्य वागवलो, आपल्या जे कर्तव्य आहे हे आपण जर ते त्यात नाही लक्ष दिलं तर त्या बाबतीत त्याचे प्रायश्चित आपल्याला भोगायला लागल्याशिवाय राहणार नाही.
शेवटी काय त्याला काय आपण जर सात्विक विचाराने वागलो राहिलो करलो अण्णांसारखं बापूंच्या सारखं तर आपल्याला पुण्याचा मार्ग आहे आपला वैकुंठ गरज आहे. आणि आपण जर चुकीने घालताना बेफिकीर वागलो तर आपल्याला तर प्रायश्चित फार वाईट आहे, अतिशय अवघड आहे. पुन्हा त्यावेळेला नंतर वाटलं आपल्याला आता आपण बेफिकीर वागतोय म्हणून एक एक योनी कोटकोट फेरा असे आपल्याला पुढं पुण्याचं आपल्याला त्रास भोगायला लागणार आहे. आणि ह्या योनी सगळ्या किती आहेत ते सांगतो तुम्हाला. 20 योनी वृक्षामध्ये आपल्याला भाग्यवून राहावं लागते. 9 लक्ष योनी जलचरामध्ये भोगावं लागतात. 11 लक्ष योनी किरणामध्ये भोगावं लागतात. 10 लक्ष योनी पक्षामध्ये भोगावं लागतात. 30 लक्ष योनी पशुमध्ये भोगावं लागतात. 4 लक्ष योनी फक्त मानवा करतात. याकरता 84 लक्ष योनी आपल्याला भोगल्यानंतर मग मनुष्य जन्म आहे. तर एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवून आपण प्रामाणिक सात्विक विचारच वाग. जे आपल्याशी खोटं बोलतोय त्याच्याशी 100 बोला, पण सात्विक विचारच आपण सरळ मार्गाने वागलो तर आपल्याला तीच पुण्य आहे. आणि ह्या पुण्यामुळे आपण पुढलं जीवन सुद्धा पुढल्या वर्षी पुढल्या जीवना ह्याच्यामधून आपलं चांगल्या पद्धतीने कर्म भोगून चांगला पुण्याचा मार्ग आपण वैकुंठाला जाऊन चांगले कर्म करावे हेच माझी शेवटची विनंती आहे. हे सांगून सगळ्यांना पुन्हा सगळ्यांना सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.